इकडे खासदार सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंनी निवडणुकीमध्ये बिटकॉईनचा वापर केल्याचा गंभीर आरोप माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केलाय। ऑडिओ क्लिप दाखवून त्यांनी हे आरोप केले आहे। तर याच आधारावरती भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत सुप्रिया सुळे आणि पटोलेंवरती सवाल उपस्थित केला। महाविकास आघाडीला पराभव दिसत असल्यानं पैशांचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। दरम्यान ऑडिओ क्लिप मधला आवाज हा सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुजोरा दिलाय। तर सुप्रिया सुळेंनी सर्व आरोप फेटाळलेले आहे। आवाज आपला नसल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये जे दोन आवाज आहे मी आपल्याला सांगतो की मी नाना नवल्यांना पण नाना पटोलेंना पण अनेक वर्ष ओळखतो। माझ्यावर ते पूर्वी आमदार पण होते, नंतर ते खासदार झाले, नंतर पुन्हा ते आमदार झाले, आमचे स्पीकर होते एकेकाळी, अशा त्या सगळ्या पदावर त्याच्यावर त्यांचा आवाज मला चांगला माहिती आहे। अर्थात मी आवाजाच्या बद्दलचा अगदी करेक्ट सांगणार अशातला भाग नाही। बऱ्याचदा हुबेहूब आवाज काढणारे लोक देखील समाजामध्ये आहेत, पण त्या दोघांच्या बद्दलचे काही ऐकायला मिळतं त्यांनी जे मांडलेलं आहे तर दोन्ही व्यक्ती त्याच आहेत। तो सुप्रिया सुळेंचाच आवाज आहे, तो नाना पटोलेंचाच आवाज। आज त्याचा आरोप आहे नाही 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 नाही। माझा एक तर ती ऑडिओ क्लिप मध्ये माझा आवाज नाही, कोणी चेक करावं। एक दुसरा माझा या कुठल्याही संबंधात नाही। आणि काय त्यांचं नाव त्रिवेदी ना, त्रिवेदींनी अशी मला सांगितलंय की सुप्रिया सुळेंनी बाहेर येऊन यावं। मी काल रात्रीच बाहेर आले आणि आज तुमच्या माध्यमातून अतिशय विनम्रपणे मी त्रिवेदीजींना विनंती करते की ते म्हणेल ती जागा, ते म्हणेल ते चॅनल, ते म्हणतील तो कॅमेरा, ते म्हणतील ते शहर, तिथे मी येऊन मन मोकळेपणे ते स्वतः किंवा त्यांच्या पक्षाचा कुठल्याही व्यक्तीशी माझी जबाब द्यायला माझी तयारी आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।